श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटले जाते. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते. यंदा हा योग पितृपक्षात तयार झालेला आहे. उद्या 26 सप्टेंबर रोजी गुरुपुषामृत योग आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते. गुरुपुषामृत योगावरती गुंजभर का होईना सोनं खरेदी करण्याला अतिशय महत्व आहे. पण सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही. त्यामुळे सोन्यापेक्षाही अनमोल अशी एक वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी घरी आणायची आहे. ही वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल आणि सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? घरी ही वस्तू आणल्यानंतर त्यावरती आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एक सेवा करायची आहे. तरच तुम्हाला गुरुपुषामृत योगाचं संपूर्ण फळ मिळेल. या वस्तूविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षाला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि या पितृपक्षामध्ये आलेला हा गुरुपुषामृत योग. मग तुम्ही म्हणाल की पितृपक्षामध्ये आपण नवीन गोष्टींची खरेदी करू शकत नाही. पण जर पितृपक्षामध्ये गुरुपुष नक्षत्र जर आलं तर त्या योगावरती तुम्ही काही वस्तूंची खरेदी नक्कीच करू शकता. जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत, जसं की तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो. मग तुमच्या मागे लागलेले खर्च असतील, जसं की घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात आणि एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते. मग तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही. आता हे उपाय केले म्हणजे तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही का? तर असं नाही, कष्टाला तर पर्याय नाही. पण आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत. या उपायांमुळे पैसे कमवण्याचे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतात आणि आपल्याला नवीन नवीन संधी चालून येतात. नोकरी व्यवसायामध्ये आपली भरभराट होते, म्हणून हे उपाय करायचे असतात. तर पहा, उद्या गुरुपुषामृत योग जो आहे तो उशिरा रात्री 11:31 सुरू होणार आहे. तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 6:31 पर्यंत असणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा, जी फुलबातींची सेवा आहे ती करायची आहे. ती सेवा कशा प्रकारे करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आता सोनं चांदी देखील त्याच वेळेमध्ये खरेदी करावं. पण गुरुपुष्य नक्षत्र उशिरा रात्री 11 वाजता सुरू होणार आहे, 11:31. त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्हाला घराबाहेर जाऊन खरेदी करणं शक्य नाही. पण सोन्यापेक्षाही अनमोल अशा वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी घरामध्ये आणू शकता आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस या काही प्रभावी सेवा तुम्ही त्यावरती करू शकता. तर उद्या तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या घराचं अंगण स्वच्छ झाडायचं. हळदीच्या पाण्याचा उद्या तुम्हाला सडा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक कुंकवाने काढायचं आहे. उंबरठ्यावरती देखील आणि त्यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील एक हळदीने आणि एक कुंकवाने असं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. उद्या लक्ष्मीनारायणाची सेवा गुरुपुषामृत योगावरती केली जाते. कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवार म्हणजेच बृहस्पतिवार आणि बृहस्पती म्हटलं की आपल्या पतीच्या मुलांची प्रगती ही आलीच. म्हणून हळदीशी संबंधित उपाय उद्याच्या दिवशी केल्याने तुम्हाला त्याचे अनेक लाभ होतात. यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. तर देवी लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला 5, 7 या संख्येने पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या उद्या खरेदी करून आणायच्या आहेत.
समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीची उत्पत्ती झाली त्यावेळेस कवडी देखील लक्ष्मी सोबत बाहेर आली होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी कवडी खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाची कवडी जर तुम्हाला मिळाली तर ती ₹2 मिळून जाईल आणि पिवळ्या रंगाची कवडी जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला ₹5 मिळेल. पण तुम्ही कवडी घरात आणत असताना 1, 5, 7 या संख्येने घरामध्ये आणायच्या आहेत. यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला थोडीशी हळद देखील खरेदी करून आणायची आहे. मग तुम्ही हळकुंड खरेदी करून आणू शकता किंवा हळदीची पावडर खरेदी करून आणू शकता. हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते आणि आपला गुरुग्रह बलवान करण्यासाठी हळद ही अतिशय शुभ आहे. तर त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे चना डाळ. आणि या 3 वस्तूंसोबतच देवीला प्रिय असलेली आणि जी गुरुपुषामृतच्याच दिवशी खरेदी केली जाते, ती वस्तू म्हणजे काळी हळद. स्क्रीनवरती तुम्हाला ती काळी हळद दिसत आहे. ती वस्तू तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. ती तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. पण ह्या सर्व वस्तू खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही देवीसमोर ह्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची, कारण दिवे लागणीच्या नंतर आपण घराची झाडझूड स्वच्छता करत नाही. त्यानंतर आपल्याला उद्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीसमोर उद्या गुरुपुषामृत योग असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही सेवा करण्यासाठी देखील एका निरांजनीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं, त्यामध्ये फुलवात घालायची आहे. एक छोटी प्लेट घ्यायची, त्यावरती तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. कुंकवाने किंवा हळदीने तुम्ही काढू शकता. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती ही निरांजनी तुम्हाला ठेवायची आहे. ही निरांजनी प्रज्वलित करायची. निरांजनीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे आणि या निरांजनीमध्ये तुम्हाला एक अखंड हिरवी वेलची देखील टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच श्री गणेशांची पूजा करायची. देवाऱ्यात असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती किंवा तुम्ही एक सुपारी घेऊ शकता, त्यावरती पाण्याने पंचामृत आणि अभिषेक करायचा आणि त्यानंतर मूर्तीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला शंख आणि अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर ह्या सर्व वस्तू तिथे ठेवल्यानंतर तुम्ही एक जपमाळ घेऊ शकता आणि देवी लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र, तो मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम दारिद्र्यम विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. हा देवीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे. गुरुवारच्या दिवशी म्हणजेच गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी तुम्ही जर या मंत्राचं पठण केलं तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. देवी लक्ष्मीचे अखंड आशीर्वाद तुमच्या घरावरती राहतील, कारण या दुर्मिळ योगावरती ज्या ज्या सेवा तुम्ही करता त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं. बघा, या दिवशी सोनं चांदी खरेदी करू शकत नसला तरी या शुभ वस्तू घरात खरेदी करून आणल्याने देखील तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. एवढ्या देवीला प्रिय असणाऱ्या ह्या वस्तू आहेत. आता या वस्तू दुसऱ्या दिवशी काय करायच्या, तर पहा, चना डाळ जी आहे ती चना डाळीच्या डब्यामध्ये टाकून द्यायची. हळद हळदीच्या डब्यामध्ये टाकायची. कवड्या ज्या आहेत तुम्ही त्या देवी लक्ष्मी समोर ठेवू शकता. जर तुमच्या देवाऱ्यामध्ये कवड्या असतील आणि तुम्ही आणल्या नसतील, तुम्ही काळी हळद आणली असेल तर ती काळी हळद तुम्हाला काय करायची आहे, तर बघा, काळी हळद जी आहे ती लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायची किंवा तुमच्याकडे जर एखादी चांदीची डबी असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही काळी हळद ठेवायची आहे. काळ्या हळदीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, एवढं महत्त्व तिला आहे. त्यानंतर ही डबी जी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर उद्याच्या दिवशी कोणत्याही एका वस्तूची नक्की तुम्ही खरेदी करू शकता. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.